महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 आणि प्रभाग क्रमांक 12चे आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं सांगायचं तर प्रभाग क्रमांक 12मधील जी निवडणूक आहे ही अतिशय उत्स्फूर्त अशी इथल्या कामोटेकरांनी हातामध्ये घेतलेली आहे। आम्ही कामोटेकरांचे सगळे प्रश्न सोडवू शकतो हा कामोट्याच्या जनतेला विश्वास असल्यामुळं आमच्यापेक्षा ही निवडणूक कामोट्यातील जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नक्कीच कामोटेकरांच्या विश्वासाला साथ ठरणारे असल्यामुळं संपूर्ण निवडणूक कामोटेकरांच्या माध्यमातून आम्ही चारही उमेदवार बहुमताने निवडून येऊ असं या ठिकाणी सांगू इच्छितो। आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी नवीन पनवेलमधून या ठिकाणी उमेदवारीला उभा राहिलेलो आहे आणि नवीन पनवेलचा मी रहिवासी असल्यामुळं तरीसुद्धा मला असं कुठेही गेल्या 10 दिवसामध्ये जाणवलं नाही का मी नवीन पनवेलमधून आलेलो आहे। कामोटेकरांनी जो मला भरभरून नुसता जनतेनेच प्रेम नाही दिलेला तर माझ्यासोबत दिलीप पाटील साहेब आहेत, त्याचप्रमाणे कुसुमताई म्हात्रे आहेत, विद्याताई तामखडे आहेत। यांनी अगदी मला त्यांचा छोटा भाऊ समजून अगदी म्हणजे भावापेक्षा पण जास्त जवळून असं त्यांनी या ठिकाणी मला प्रेम दिलेलं आहे आणि मला स्वतःला असं वाटतंय का मी या ठिकाणी अनेक वर्षापासून काम करतोय अशा पद्धतीने ते माझ्यासोबत आहेत। आणि खरं सांगायचं तर आपल्याला माहिती आहे की दिलीप शेठ पाटील जे आहेत अतिशय शांत संयमी, विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असं त्यांचं नाव आहे। त्याच्यासोबत कुसुमताई म्हात्रे आहेत की त्यांनी मागच्या वेळी पण 5 वर्षे नगरसेवक पद भूषवलेलं आहे, सभापती पद भूषवलेलं आहे। कामाचा उत्कृष्ट असा दांडका त्यांना अनुभव आहे आणि हे सगळं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आमच्या चारही सीट अगदी बहुमताने चांगल्या पद्धतीने निवडून येतील यात तीळ मात्र शंका आहे। खरं सांगायचं तर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब या दोघांचा अतिशय प्रेम माझ्यावर असल्यामुळं मला ह्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आणि हे मला जाहीरपणे मान्य करावं लागेल। आणि म्हणून जरी मी कामोट्यात उभा राहिलो असेल तरी माननीय रामदासजी आठवले साहेबांचा माझ्यावरती लक्ष आहे आणि त्यांनी सांगितलं की प्रभाकर तुझ्या प्रभागामध्ये मी जाहीर सभा घ्यायला येतोय, तिथे जो काय माझ्या विरोधात उमेदवार आहेत मला त्यांच्यावर काही टीका टिप्पणी करायची नाही कारण ते माझे धम्मबांधव आहेत, तरी पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी बाहेरचा आयात आलेलो उमेदवार आहे। आता मला एक सांगायचं आहे का छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र क्रांतीभूमीत रायगडमधचा मी सुपुत्र आहे। आता ते कुठली व्याख्या लावतात बाहेरचा आणलेला मला हे समजत नाही। आता मला त्या विषयात जायचं नाही पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे का माननीय दिबा पाटील साहेबांच्या ह्या रायगड जिल्ह्याचा मी सुपुत्र आहे। खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये सन्माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड असतील, कामोठा शहराचे माननीय अध्यक्ष मंगेश दिवार साहेब असतील, पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे असतील, नवीन पनवेल शहर अध्यक्ष अंकुश साळवे असतील, त्याच्यानंतर खांदेश्वर शहर अध्यक्ष दिनेश जाधव असतील, कळंबोली शहर अध्यक्ष मोहन बलखंडे असतील, तळोजा शहर अध्यक्ष दीपक गायकवाड असेल, खारघर शहर अध्यक्ष घाटेशाही असतील, सगळेच्या सगळे शहर अध्यक्ष प्रभाकर कांबळेच्या उमेदवारी सोबत आहेत आणि सगळे माझ्या रोजच्या प्रचारामध्ये आहेत। जे कोण बोलतात की मी RPIचा उमेदवार आहे आणि ते अपक्ष आहेत त्यांना एवढं समजायला पाहिजे का सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांनी जर त्यांना AB फॉर्म दिला नाही त्याचवेळी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे का त्यांच्या उमेदवारीला आठवले साहेबांचा विरोध आहे। कामोट्यातील तमाम जनतेला मी हात जोडून विनंती करेन की येणाऱ्या 15 जानेवारी रोजी आम्हाला चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या आणि कामोटेकरांची आम्हाला सेवा करण्याची संधी द्या। आम्ही महिलांच्या सुरक्षेतेवरती त्याचप्रमाणे जे दैनंदिन जीवनात आपल्याला गरजा आहेत लाईट असेल, पाणी असेल, रोड असेल, गटर असेल याच्यावरती आम्ही चारही उमेदवार पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कामोट्याचा विकास कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल यासाठी माननीय दिलीप शेठ पाटील साहेब हे अनुभवी नगरसेवक आहेत, कुसुमताई म्हात्रे आमच्या त्या अनुभवी नगरसेविका आहेत, त्यांचा दोघांच्याशी संगनमत करून त्यांच्या अनुभवाचा आम्ही नक्की फायदा घेऊन नक्की आम्ही चारही जण हातामध्ये हात घालून कामोटेकरांचा विश्वास सार्थक करू आणि जास्तीत जास्त कामोट्याचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेचा निधी या ठिकाणी कामोट्यात जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करू एवढं मात्र या ठिकाणी आश्वासन देतो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातुहू। मुझे बड़ी खुशी है क्योंकि यहाँ के मुस्लिम आवाम को मुझे बोलने की ज़रूरत नहीं इनको मत डालने की,
क्योंकि मैं लास्ट 10 साल से यहाँ कामोटे में आ रहा हूँ और मैंने दिलीप पाटिल साहब का यहाँ पे काम देखा है। हमारे मुस्लिम आवाम को नमाज पढ़ने के लिए मस्जिद नहीं थी, वो मस्जिद अगर किसने दी रहेंगी तो दिलीप पाटिल साहब ने दी, और ऐसा बहुत खुशी है। और मुस्लिम आवाम में बात समझती है कौन किसके साथ में है, तो ज़्यादा उनको जोगियारी करने की ज़रूरत नहीं। रही बात यहाँ पे प्रशांत ठाकुर साहब है, रामशेठ ठाकुर साहब है, वो हमेशा मुस्लिम कौम के साथ में रही है। वहाँ पे भी मस्जिद का मसला हो, दरगाह का मसला हो या किसी ट्रस्ट का मसला हो, ये दोनों भी आगे काम कर रहे हैं। और यहाँ पे इस वार्ड के अंदर, इस प्रभाग नंबर 12 के अंदर, यहाँ पे जो RPI की तरफ से यानी भाजपा की तरफ से हमारे प्रभाग कामले साहब को दिया है, ये नया उम्दा खिलाड़ी नहीं है, ये बहुत पुराना खिलाड़ी, याद रखना। यहाँ के कामोटेकर लोगों को उसके बहुत बड़ा मदद होगी, उसका बहुत फायदा होगा। पनवेल महानगर के अगर ये उम्मीदवार को भेजेंगे तो ये किस ढंग से काम करेगा आपको समझ भी नहीं आएगा, ऐसा काम करेगा। साथ ही साथ मेरी बहन विद्याताई रामगढ़े, इसका भी भारतीय जनता पार्टी में बहुत बड़ा सहयोग रह चुका है। इसका भी यहाँ के कामोटेकर को, यहाँ प्रभाग नंबर 12 के लोगों को, यहाँ के मुसलमानों को, यहाँ के मुस्लिम आवाम को बहुत फायदा होगा। सबसे बड़ी बात, दिलीप शेठ पाटिल साहब यहाँ के बहुत पुराने खिलाड़ी है, उन्होंने भी मुसलमान कौम के ऊपर हमेशा ऐसा रहबर बोलकर हाथ रखा है। साथ ही साथ हमारी कुसुम बहन है जो पुरानी है, उसका भी यहाँ पे अच्छा काम है। और मैं फिर एक बार कामोटेकर के सेक्टर प्रभाग नंबर 12 के सारे मुस्लिम आवाम को ये आह्वान करूंगा कि आप आइए और इन चारों उम्मीदवार को आने में 15 तारीख को बड़े वोटों से चुना के दीजिए। इनकी निशानी है कमल कमल कमल। फिर एक बार मैं मुस्लिम आवाम को ये कहना चाहता हूँ कि अपने उंगलियों को बंद कर लो और ये फैसला कर लो। मैं जानता हूँ और मैं ऐलान करता हूँ, तुम हिंदुस्तान के बादशाह नहीं बन सकते, पर बादशाह भी तुम्हारे बिना हिंदुस्तान का नहीं बन सकता। अल्लाह हाफिज। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।